गेल्या आपण नेत्रस्नानाबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये पाहिलं. आज आपण अंजन हा विषय पाहू. अंजन म्हणजे डोळ्यात घालायची गोष्ट. काजळ हा अंजनाचा एक प्रकार आहे. जे आपल्याला बाजारात अंजन मिळतं किंवा काजळ मिळतं, हे नेहमीच औषध गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत, पण तरी सुद्धा ते तुम्ही जर स्वतः केलं तर त्याच्यामध्ये आणखीन औषधी गुणधर्म येऊ शकतील, अशा स्वरूपाचं ते आहे. ते आपण सांगतोय ते. याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. ते म्हणजे एक सुती अशी वात बनवावी लागेल. त्याच्यासाठी जो दोरा असेल तो सुती पाहिजे. पूर्वी पुड्यांसाठी दोरा वापरला जायचा पुड्या बांधायला. त्या प्रकारचा सुती दोरा असावा किंवा कापसाचा, चांगल्या कापसाचा दोरा असावा, त्याची वात करावी. आणि कॅस्टर ऑइल किंवा एरंडीच्या तेलाचा दिवा करायचा. आणि हा दिवा लावल्यानंतर त्याच्यावर वरती साधी वाटी किंवा चांदीची वाटी ही धरायची आणि आतमध्ये जी काजळी जमेल ती काजळी जमा करायची. ती जमा करायची एका काचेच्या डबीमध्ये आणि लावताना ती जी ते जे काजळ होईल ते पुन्हा कॅस्टर ऑइल मध्ये लावता येतं किंवा तुपात लावता येईल किंवा मधातही लावता येईल. डोळ्यांची चुरचूर होते, काही वेळा डोळे झोंबतात, पण हे करण्याने डोळ्याची ज्योती जी आहे ती चांगली होते आणि आणखीन दीर्घकाळपर्यंत चष्मा न लागणार, चष्मा लागला असेल तर तो कमी होणं, या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. पण हे नियमाने करायला हवं. हे नियमाने केलं तर त्याचा फायदा अतोनात आहे. त्याशिवाय काल आपण नेत्रस्नानाबद्दल बोलत होतो. तर त्या नेत्रस्नानामध्ये आपण साधं पाणी वापरत होतो, तर त्याच्या जागी चौपदरी रुमालातून, सुती रुमालातून गाळलेलं असा त्रिफळाचा काढाही वापरता येऊ शकतो. आणि हा त्रिफळा काढा पोटामध्ये घेता येतो आणि धुण्यासाठीही वापरता येतो. नेत्र स्नानासाठी पण वापरता येतो, पण त्याच्यामध्ये पार्टिकल्स अजिबात असता कामा नये. तेवढं ते फाईन गाळलं गेलं तरच तो वापरावा, अदरवाईज वापरायचा नाही. त्यापेक्षा साधं पाणी चांगलं. त्याशिवाय हा त्रिफळा काढा जो आहे किंवा त्रिफळा चूर्ण जे आहे, हे चूर्ण रोज रात्री तुपातनं अर्धा चमचा चूर्ण आणि अर्धा चमचा तूप रात्री झोपताना चाटणं आणि त्यावर थोडंसं गरम पाणी पिणं, ज्यानेही डोळ्याची ज्योती वाढते, डोळ्याची ज्योती टिकते आणि डोळ्याचं आरोग्य सर्वांगीण दृष्टीने सुधारतं. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ज्या घरच्या घरी करता येण्यासारख्या आहेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासाठी हितकर आहेत. त्या आपल्या आधीच्या लोकांनी परंपरेने जपलेलं आहे. ते का जपलं आहे हे आयुर्वेद तुम्हाला सांगतंय. तर त्याचा लाभ घ्या आणि त्याचा फायदा करून घ्या. इतरांनाही सांगा आणि जमलं तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअरही करा. जय जय रघुवीर समर्थ.